Hey student, this is Pooja Bhosle here. So in the last lecture we have completed very important concept, that is short run total fixed cost means what, total variable cost means what, and total cost means what, right? With that we have studied a different type of curves in just total cost, that is total cost curve, total variable cost curve, and total fixed cost curve, but in only short run. So in today's lecture we are going to see average fixed cost curve means what, average variable cost curve means what, and marginal cost curve means what. See, before that you have to study what is mean by average fixed cost, right? So let's start with the average fixed cost. See, average fixed cost is the total fixed cost divided by the number of units of output produced. पहा, जेव्हा तुम्ही जेवढं काही आपल्याकडे प्रोडक्शन झालेलं आहे, मीन्स वॉट, किती युनिट्स तुम्ही प्रोड्यूस केलेले आहेत, त्यांनी जेव्हा तुम्ही डिवाइड करता जी काही टोटल कॉस्ट आलेली आहे त्याला, तेव्हा तुम्हाला काय मिळतं, तर तुम्हाला मिळते त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट. येते लक्षात? काय सांगते मी, की जेवढं काही आपल्याकडे प्रोडक्शन झालेलं आहे त्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी कॉस्ट इन्कर्ड केलेली असेल, राईट? म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्शन करतो तेव्हा व्हेरिएबल फॅक्टर्सवरती आपण खर्च करतो, फिक्स्ड फॅक्टर्सवरती खर्च करतो, आणि या एकंदरीत सर्व खर्चाला काय म्हटलं जातं, तर कॉस्ट असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही या कॉस्टला डिवाइड करता जेवढ्या युनिट्स आपण प्रोड्यूस केलेले आहेत त्या युनिट्सनी, तेव्हा आपल्याला काय मिळत असतं, तर ॲव्हरेज कॉस्ट मिळत असते. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजेच काय, तर कॉस्ट पर युनिट. एका युनिटला प्रोड्यूस करण्यासाठी किती खर्च झालेला आहे तेच काय असतं, ॲव्हरेज कॉस्ट. काय असते, ॲव्हरेज कॉस्ट, ज्यालाच की कॉस्ट पर युनिट म्हणतो आपण. ओके, हे कसं काढलं आपण, तर जेवढं काही आपला खर्च झालेला आहे त्याला जितके युनिट्स प्रोड्यूस केलेले आहेत त्यांनी डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळतं. पण या ठिकाणी आपल्याला जेव्हा ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट काढायची असेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, जितका काही आपलं फिक्स्ड कॉस्ट त्या ठिकाणी इन्कर्ड केलेली आहे त्याला जेव्हा तुम्ही टोटल प्रोड्यूस केलेल्या आउटपुट युनिट्सनी डिवाइड करता तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे काय, तर फिक्स्ड कॉस्ट पर युनिट मिळणार आहे. येते लक्षात? या पद्धतीने आपण काय करतो, तर ॲव्हरेज कॉस्ट काढत असतो. Thus, average fixed cost is the fixed cost per unit of output. Okay. Now look at the third point. Since total fixed cost is a constant quantity. Okay. काय सांगितलेलं आहे पहा, की फिक्स्ड कॉस्ट ही कशी आहे, कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. कॉन्स्टंट क्वांटिटी का आहे, कारण फिक्स्ड कॉस्टमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही. येते लक्षात? प्रोडक्शन वाढलं, प्रोडक्शन कमी झालं तरीसुद्धा फिक्स्ड कॉस्ट ही जितकी आहे तितकीच राहते. येते लक्षात? त्यामध्ये कसल्याही पद्धतीचा बदल होत नाही. इवन तुमचा जर फर्म काही दिवसांसाठी बंद असली तरीसुद्धा ही जी कॉस्ट आहे ती इन्कर्ड होत असते कंटिन्युअसली. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, कॉन्स्टंट क्वांटिटी. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट विल स्टिडीली फॉल ॲज आउटपुट इन्क्रीजेस. पहा, आताच मी म्हटलं की ही काय आहे, कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. परत आता म्हटलं जाते काय, तर ही आपोआप फॉल करत जाते. कशा पद्धतीने फॉल करते पहा, की एक्झाम्पल थ्रू जर आपण समजून घेतलं. पहा की फिक्स्ड कॉस्ट आहे, फिक्स्ड कॉस्टमध्ये कसल्याच पद्धतीचा बदल होत नाही. तर मी काय करते, की मी 100 युनिट्स प्रोड्यूस करते. ओके, हे एक्झाम्पल घेऊ आपण, की 100 युनिट्स मी प्रोड्यूस करते आहे आणि यावरती माझं जे फिक्स्ड कॉस्ट आहे किती इन्कर्ड करते, मी 1000 इतकं इन्कर्ड करते. येते लक्षात? म्हणजे महिन्याभरामध्ये मी 100 युनिट्स प्रोड्यूस करते, त्यावरती माझा टोटल फिक्स्ड कॉस्टचा खर्च होतो 1000 रुपये. येते लक्षात? यामध्ये काहीच बदल झाला नाही. प्रत्येक दिवशी काही ना काही मी खर्च केला आणि जो की फिक्स होता, फिक्स्ड कॉस्ट आहे, त्यामुळे दररोज मी किती त्याच्यावरती खर्च करते ते दररोज जेवढं काही आहे ते समान असणार आहे पूर्ण महिनाभर. येते लक्षात? याचं टोटल करून किती झालं आहे, 1000 इतकं फिक्स्ड कॉस्ट माझं झालेलं आहे. 100 युनिटसाठी 1000 रुपये इकडे खर्च झाले. परत काय झालं, तर प्रोडक्शन मी दुसऱ्या महिन्यामध्ये वाढवलं 200 युनिट्स. बट हे काय आहे, फिक्स्ड कॉस्ट आहे. फिक्स्ड कॉस्टमध्ये काहीच बदल होत नाही. त्यामुळे ही काय असेल, 1000ची 1000च या ठिकाणी
राहील, यामध्ये काहीच बदल होणार नाही. आता काय सांगितलेलं आहे या सेंटेन्सनी पहा इकडे, फिक्स्ड कॉस्ट इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. कॉन्स्टंटच आहे, बिलकुल कॉन्स्टंट आहे. 1000 होती, प्रोडक्शन वाढलं तरीसुद्धा 1000 आहे, काहीही बदल झाला नाही, कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. बट काय सांगितलेलं आहे पहा, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट विल स्टिडीली फॉल. काय होत जाईल? फॉल होत जाईल. आता पहा की कशा पद्धतीने ही फॉल होतीये. पहा, जेव्हा की 1000 इतके मी कॉस्ट या ठिकाणी इन्कर्ड केली आणि युनिट्स किती प्रोड्यूस केले? 100 इतके युनिट्स मी प्रोड्यूस केले. जेव्हा मी 1000 डिवायडेड बाय 100 करेन तेव्हा कॉस्ट पर युनिट म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट किती येईल या ठिकाणी? 10 रुपीज. ॲव्हरेज कॉस्ट किती आली? 10 रुपीज आली. जेव्हा मी 200 इतके युनिट्स प्रोड्यूस केले तेव्हा 1000 डिवायडेड बाय 200 केल्यानंतर किती या ठिकाणी किती येईल? 5 रुपीज. ॲव्हरेज कॉस्ट किती झाली? 5. त्या पद्धतीने मी आणखीन त्या ठिकाणी युनिट्स वाढवेन तेव्हा आणखीन यापेक्षा काय होत जाईल? कमी होत जाईल. म्हणजे काय सांगितलं आपलं सेंटेन्स इकडे? ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट विल स्टिडीली फॉल ॲज आउटपुट इन्क्रीजेस. ज्या पद्धतीने आउटपुट इन्क्रीज होत जाईल त्या पद्धतीने फिक्स्ड कॉस्ट पर युनिट जी असेल म्हणजे ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट जी असते ती कमी होत जाते. काय सांगते मी? टोटल कॉस्टमध्ये कसलाच बदल होत नाही, परंतु ॲव्हरेज कॉस्टमध्ये बदल होतो. ज्या पद्धतीने आउटपुट वाढत जातं त्या पद्धतीने कॉस्ट पर युनिट कमी होत जाते. का कमी होत जाते? कारण ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. जी फिक्स्ड कॉस्ट आहे ती कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, परंतु संख्या वाढत जात आहे, त्यामुळे कॉस्ट कमी होईल. फॉर एक्झाम्पल पहा, एका क्लासमध्ये 10 विद्यार्थी आहेत. येते लक्षात? माझ्याकडं 100 रुपये आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मला जेव्हा पैसे द्यायचे असतील, प्रत्येक विद्यार्थ्यांना समान अमाऊंट मला द्यायची आहे. 10 विद्यार्थी आहेत, 100 रुपये आहेत, तर मला प्रत्येक विद्यार्थ्यांना किती रुपये देता येतील? 10-10 रुपये देता येतील. येते लक्षात? 100 ही क्वांटिटी माझ्याकडे जे 100 रुपये आहेत ती अमाऊंट फिक्स आहे. त्याला कन्सिडर करा तुम्ही फिक्स्ड अमाऊंट. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट ज्या पद्धतीची असते त्या पद्धतीची ती काय आहे? फिक्स्ड अमाऊंट आहे. क्लासमध्ये 10 स्टुडंट आहेत, 100 रुपये आहेत, तर मला प्रत्येकाला फक्त 10-10 रुपये देता येतील. दुसऱ्या क्लासमध्ये 100च रुपये दिलेले आहेत आणि त्या क्लासमध्ये 20 विद्यार्थी आहेत. येते लक्षात? आता त्या क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना किती रुपये देता येतील? 5 रुपये देता येतील. हे का झालं असं? अमाऊंट तर तेवढीच आहे पण संख्या स्टुडंटची वाढली. येते लक्षात? त्याच पद्धतीने कॉस्ट तुमची काय आहे? फिक्स्ड कॉस्ट ही समान आहे, 100 इतकी. म्हणजे इकडे जर ह्या उदाहरणामध्ये पाहायचं असेल तर 1000 इतकीच कॉस्ट फिक्स आहे. बट आता इकडे युनिट्सची संख्या वाढत आहे त्यामुळे कॉस्ट कमी होती. म्हणजे काय? तर क्वांटिटी ही कॉन्स्टंट असते बट युनिट्स वाढू लागले की मात्र ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही कमी होऊ लागते, फॉल करू लागते. येते लक्षात? एवढं लक्षात आल्यानंतर तुम्हाला कर्वसुद्धा इझिली अंडरस्टँड करता येईल. म्हणजे कर्वमध्ये कशा पद्धतीचा बदल होतो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं इकडे फक्त ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट काय असते. ओके, तर हा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट पार्टमध्ये काय पाहू? तर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पाहू. ओके, तर पार्टमध्ये डिवाईड करण्यामागचं रिझन काय? तर तुम्ही जेव्हा एकच पार्ट स्टडी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. देन सेकंड पार्ट तुम्ही स्टडी कराल तेव्हा ते लक्षात येईल. अँड देन लास्टली आपण काय करू? तर पूर्ण पार्ट्स एकत्र घेऊ.